नमस्कार. ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. श्रावण महिन्याची चाहूल लागली आहे. यंदा श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारपासून होत आहे. या महिन्यात भगवान शिवाची आराधना केली जाते. यंदा श्रावण महिना केव्हापासून सुरू होतोय, श्रावण महिन्यात किती श्रावण सोमवार आहेत आणि प्रत्येक सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर श्रावणसरी अंगावर बरसू लागल्या की बालकवी त्र्यंबक ठोंबरे यांची श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे या कवितेची आठवण येते. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. यंदा श्रावण महिना हा 5 ऑगस्ट 2024ला सुरू होतोय आणि 2 सप्टेंबर रोजी श्रावण समाप्त होतो. या वर्षीच्या श्रावण महिन्याचं वैशिष्ट्य म्हणजे सोमवारपासूनच श्रावण महिना सुरू होत आहे. या महिन्यात 5 श्रावण सोमवार आले आहेत. तर या 5 सोमवारी कोणत्या तारखेला आले आहेत आणि या सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची आहे ते आपण बघूया. तर पहिला सोमवार हा 5 ऑगस्ट. पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ व्हावी. दुसरा सोमवार हा 12 ऑगस्ट रोजी आला आहे. या दिवशी शिवामूठ तीळ व्हावी. तिसरा सोमवार हा 19 ऑगस्ट या दिवशी आला आहे, या तारखेला. तर या दिवशी सोमवारी आपण शिवामूठ मूग व्हावे. चौथा सोमवार 26 ऑगस्ट या तारखेला आला आहे. या सोमवारी आपण शिवामूठ जव व्हावे. आणि शेवटचा सोमवार 5वा सोमवार हा 2 सप्टेंबर रोजी आला आहे. या सोमवारी आपण हरभरा किंवा सातू याची मूठ व्हावी. श्रावणात 72 वर्षांनी आला आहे हा योग. श्रावणाची सुरुवात सोमवारी होणं हे शुभ मानलं जातं, कारण भगवान शंकराचा वार सोमवार आहे. तर 72 वर्षांनी म्हणजे 10 ऑगस्ट 1953मध्ये श्रावणाची सुरुवात सोमवारी झाली होती. आता बऱ्याच वर्षांनी हा योग जुळून येत आहे. त्यामुळं यंदाचा श्रावण हा शुभ मानला जात आहे. आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आधुनिक विचारसरणीच्या व्यक्तींना शिवामुठी व्रतामुळं अन्नधान्य नासाडीची चिंता सतावण्याची शक्यता आहे. मात्र पूर्वी महिलांनी अर्पण केलेले धान्य मंदिराच्या पुजाऱ्याला दिले जायचे. त्यामुळं देण्याचा आनंद अशा व्रतातून अनुभवता येतो. ज्ञान असो वा अन्न हे दिल्याने ते वाढते, ही आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. अगदी मुठभर असले तरीही गृहिणींना आपण ते देऊ शकलो याचं समाधान वाटते. घेणाऱ्याला मुठभरातून काही मिळाले याचं समाधान असते. ज्यांना मंदिरात जाता येत नाही त्यांनी मुठभर धान्य बाजूला ठेवून शिवाचे स्मरण करावे. त्यात भर घालून गरजूंना ते अर्पण करावे. श्रावण हा महादेवाचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी उत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकराला जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्व वेगळे आहे. दानाची परंपरा सांगणारी ही अद्भुत परंपरा मानली गेली आहे. शिवामूठ श्रावणातला हा मोठा वसा आहे. प्रत्येक मुलीला वाटते की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्व बनावे, सासरच्या माणसाची माया वाढावी. श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे. तो वसा केल्याने सासूरवाशीन आपल्या सासरच्या माणसाची आवडती बनते. तो वसा म्हणजे शिवामूठ. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ, ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा
नंद जावा भ्रतारा, नावडतीची आवडती कर रे देवा, असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी. शक्यतो उष्टे खाऊ नये. सायंकाळी अंघोळ करून महादेवाला बेलपत्र वाहावे. ही शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो. ती प्रत्येक महिलेने वाहावी असे सांगितले जाते. लग्न झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्तव वाहण्याचे व्रत करतात. या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो. शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू यापैकी एका धान्याची मूठ वाहिली जाते. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळाची 1 मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची 1 मूठ असा हा क्रम असतो. ही मूठ वाहताना नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलने शृंगी भृंगी महाकालनियुक्ताय शंभवे असा मंत्र म्हणावा. 5 वर्षानंतर व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती करावी असे म्हटले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीत दानाचे महत्त्व सांगणारी ही शिवामूठ आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रतवैकल्य महिला आनंदाने करतात. नेहमीचा तोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो. तो देखील त्यांना पुरेसा होतो. देण्याचा आनंद काय असतो ते अशा व्रतामधून अनुभवता येते. दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते. मग ते ज्ञान असो वा अन्न. हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मूठभर असले तरीही ते देता आले पाहिजे याचे गृहिणींना समाधान मिळते. मूठमूठ करून काही अन्नधान्य मिळाले याचे घेणाऱ्याला समाधान, असा दुहेरी लाभ या व्रतवैकल्यामधून होताना दिसतो. ज्यांना शिवालयात जाणे काही कारणाने शक्य नसेल त्यांनी घरीच शिवामूठ व्हावी. शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना द्यावी असे सांगितले जाते.